एकदा निपक्षपातीप्रमाणे एकदा आमचं निरीक्षण करावं, आमचा खरंच तुम्ही तपास करावा आणि तुम्ही पाहावं आणि तपासून घ्यावं की आम्ही ह्या गोष्टी करतो का, हे अपराध आमच्याकडनं झालेले आहेत का हे सगळं खोटेपण आहे. हे खरंच बहुसंख्य समाजाला माझी अपील आहे की तुम्ही आपण हे पाहावं. हजारो वर्ष आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हजारो वर्ष हा ख्रिस्ती समाज तुमच्या बरोबर आहे. ख्रिस्ती समाज ब्रिटिशांमुळे आला नाही. ख्रिस्ती समाजाने नेहमी सर्व समाजाला दिलेलं आहे, या देशाला दिलेलं आहे. ब्रिटिशांचं म्हणाल तर त्यांनी सगळं काढून नेलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासारखे नाहीत आणि आम्ही ते नाही. आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही ख्रिस्ताची प्रीती घेऊन जाणारे आहोत, सदैव मदतीचा हात पुढे करणारे आहोत. या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा किती अडचणी होत्या, किती समस्या होत्या, किती प्रॉब्लेम्स होते, पण त्या काळात सुद्धा जेव्हा देशामध्ये गरिबी पसरलेली होती, तेव्हा देशामधली माणसं अशक्त होती, जेव्हा देशाकडे सगळ्या साधन सुविधा नव्हत्या, त्या पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या पुरवण्यास मागे फक्त ख्रिस्ताची प्रीती ही एकच भावना होती. आणि तुम्ही तपासून बघा, सगळे आकडेवारी स्वतः सांगतं की जर आम्ही आमिष दाखवून धर्मांतर करणारे लोक असतो तर आज 70% भारत हा ख्रिस्तीच असता. तुम्ही स्वतः तपासून बघा, तुम्ही स्वतः हिशोब लावून बघा, तुम्हाला दिसेल आम्ही 2.4% जर आम्ही आमिष देऊन हे करत असतो तर आम्ही 2.4% का राहिलो असतो. हा समाज तुम्हाला काही गडगंज श्रीमंत आणि मिलियनियरचा समाज वाटतो का की आम्ही पैसे वाटत फिरू. आमच्यात अनेक जण आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी सरकारची मदत, EWS सारख्या स्कीम मधनं आम्ही आमची पोरं शिकवतोय. मग आम्ही पैसे वाटणारे आहोत आणि पैसे देऊन आम्ही दाखवून लोकांना धर्मांतर करायला सांगतो. ही गोष्ट किती खोटी आहे हे तुमच्या समोरच आहे. तुम्ही खऱ्या अंतःकरणाने आणि प्रियानो न्यूट्रल राहून जर तुम्ही गोष्टी तपासल्या तर दूध का दूध, पाणी का पाणी आत्ताच झालेलं आहे. आणि हे आपण सगळ्यांनी समजून घ्या. आणि मी म्हणून प्रियानो आम्ही या गोष्टींच्या विरोधात आहोत. कोणी आमच्या